आवाजही व्यवस्थित आहे आणि पहिल्यापासून मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, काळजी करू नका. बरोबर आहे? ऐका 2 मिनिटं. ऐका 2 मिनिटं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आता ऐका. सेशन आपण काय इन्स्टंट घेतलंय? कारण हॉल तिकीट्स आलेत. बरोबर आहे? आता हॉल तिकीट्स आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या विद्यार्थ्यांवर जे प्रेशर आहे हे खूप जास्त वाढतं. हॉल तिकीट्स आल्यानंतर जे प्रेशर आहे हे खूप जास्त वाढतं. बरोबर आहे? आता 2 मिनिटं, पुढचा मुद्दा. हॉल तिकीट्स आल्यानंतर घाबरून अजिबात जायचं नाहीये. हॉल तिकीट्स कसे डाउनलोड करायचे, हॉल तिकीट्स डाउनलोड केल्यानंतर काय करायचं, काय नाही करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. बरोबर? हॉल तिकीट्स डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्या हॉल तिकीट्सवर आपलं स्वतःचं नाव बघायचं, आपलं जे एक्झाम सेंटर आहे ते बघायचं. बरोबर आहे? सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित, आवाजही व्यवस्थित आहे आणि बाकी 12 भानगडी पण सगळ्या व्यवस्थित आहेत. चला लवकर एकदा रिप्लाय करा रे. चला लवकर. ओके. मोबाईल मध्ये पण माझा आवाज व्यवस्थित आहे, काही अडचण नाहीये. ठीक आहे. सो हॉल तिकीट संदर्भात सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो, ऐकून घ्या. हॉल तिकीट संदर्भात जी लिंक आहे ती लिंक मी ह्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देतो. जर आपण हा टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, किंवा डायरेक्ट सोपा विषय, व्हॉट्सअप सगळ्यांकडे आहे. टेलिग्राम मध्ये लिंक सर्च करून ग्रुप जॉईन करायचा कंटाळा अनेकांना येतो. व्हॉट्सअप आपल्याकडे आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा, स्वतःचं नाव टाकायचं, तुम्हाला लिंक पण अवेलेबल होऊन जाईल आणि तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये पण येऊन जाल. लिंक पण येऊन जाईल आणि ग्रुपमध्ये पण येऊन जाल. ओके, संपला विषय. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मी इथे तुम्हाला काय सांगत बसलो होतो की बघा, तुमची जी परीक्षा आहे ती 28 सप्टेंबरला आहे. आता 2 मिनिटं लक्षात घ्या. मला माहिती आहे तुम्ही कोणत्या गोष्टीची वाट बघत आहात. मी सगळ्या गोष्टी समजून सांगतो. 2 मिनिटं थांबा. 28 सप्टेंबरची परीक्षा झाल्यानंतर संपूर्ण मार्केट राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून आता ओपन होईल आणि सगळे पोरं राज्यसेवा 2025-26ला आता टार्गेट करतील. का? मी गॅरंटी देतो तुम्हाला, पेपर सोपा जातो तुम्हाला, परंतु तुमच्या सिली मिस्टेक्समुळे तुमची प्रश्न चुकतात आणि तुम्ही मेरिटच्या बाहेर जातात आणि ती चूक तुम्हाला परत करायची नसते. म्हणून तुम्ही काय करत असतात, राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून मूव्ह ऑन होतात. राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून मी आणली माझी नवीन बॅच. आता माझी नवीन बॅच ही मी तुम्हाला इथे का सांगतोय, याचं मागचं कारण असं, तर भावांनो, आतापर्यंत ह्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे 1700 ते 1800 पोरं आहेत. माझ्या 5 बॅच फुल झाली, 6वी बॅच चालू आहे. 6वी आहे. आता माझ्याकडे एवढी पोरं का येतात, याच्या मागचं कारण असं आहे. बघा, सगळे लोक तुम्हाला पूर्व परीक्षा शिकवणारे, सगळे तुम्हाला मुख्य परीक्षा शिकवणारे, सगळे तुम्हाला ऑप्शनल शिकवणारे. त्या पलीकडे काय, सगळ्यात मोठं मेन चॅलेंज आहे नोट्स, सगळ्यात मोठं मेन चॅलेंज आहे बुक्स. याचं कसं, ही कमतरता कशी भरून काढणार आहे? आम्ही तयार केलंय लास्ट 2023ला ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं होतं की डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, त्यावेळेस पासून यावर काम, आणि आम्ही आमची इन हाऊस पुस्तकं तयार करून 16 पुस्तकं आम्ही तुम्हाला पाठवतो. किती? 16 पुस्तकं आम्ही तुम्हाला पाठवतो. बरोबर आहे? आता पुस्तकं पाठवलं म्हणजे नोट्स मिळणार नाही का? पुस्तकं पाठवतो वेगळी, नोट्स मिळतात आमच्याकडनं ती वेगळी. या व्यतिरिक्त अख्खा गाव पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज घेते, आम्ही सुद्धा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज घेतो. परंतु पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीज बरोबर मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळते. मुख्य परीक्षेमध्ये मेजर बदल आहे. सो मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी करून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला फक्त पूर्वची टेस्ट सिरीज मिळत असेल, मुख्यची टेस्ट सिरीज नाहीये, तर 2 मिनिटं थांबा, आपली फसवणूक होतीये का चेक करा. तिसरा महत्वाचा मुद्दा, या बॅचच्या माध्यमातून आन्सर रायटिंग प्रत्येक पोराची चेक केली जाते. ऑनलाईन सेगमेंटमध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंग एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आम्ही स्वतः पोरांचे आन्सर रायटिंग चेक करतो. प्रत्येक टॉपिकवर प्रश्न देतो उत्तर लेखनासाठी. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगळे प्रश्न, मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगळे प्रश्न. खोटं वाटत असेल, माझ्या बॅच मधले जर पेड क्लास मधले पोरं असतील तर विचारा, जर असेल कोणी तर सांगा. मी स्वतः पॉलिटीचे प्रश्न घेतोय, एका लेक्चरमध्ये 2, 3, 4 प्रश्न देतोय, त्याच्यावरून पोरं लिहितायत, लिहून मला पाठवतायत, पोरांना मी आन्सर रिव्हर्ट बॅक करतोय. हे नाही की फक्त सॅम्पल आन्सर दाखवतोय, मी हे सांगतोय की तुम्ही हे नव्हतं लिहायला पाहिजे, तुम्ही इथे हे ऍड करायला पाहिजे होतं, तुम्ही इथे असं करू शकत होतात, तुम्ही इथे तसं करू शकत होतात. बरोबर आहे? या व्यतिरिक्त NCERT बेसिक फाउंडेशन बॅच फ्री मध्ये देतोय. का?
कारण युपीएससी जर करायची असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करायची असेल तर बेसिक स्टेट बोर्डची रीडिंग कंपल्सरी आहे, एनसीईआरटीची रीडिंग कंपल्सरी आहे. सर कशासाठी? अरे बाबांनो, कॉन्सेप्ट जे आहेत ना, कॉन्सेप्ट या क्लिअर करणं गरजेचं आहे. जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत पुढचा सिलेबस व्यवस्थित होणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि अतिरिक्त माहितीसाठी ईएमआय पण अवेलेबल आहे. बरोबर आहे. सो जर आपल्यालाही राज्यसेवा 2026 ची तयारी करण्याचा विचार आपण करत आहात किंवा आपल्याला करायची असेल तर हा मोबाईल नंबर इथे देऊन ठेवलेला आहे. इथे मोबाईल नंबर परत एकदा देऊन ठेवतो. माझा स्वतःचा नंबर आहे. कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. किंवा सर नाही मला सेल्फ स्टडी करायची, करा. फक्त तयारी जर करण्याची इच्छा असेल, अभ्यास जर करत असाल, या मोबाईल नंबरवर, माझ्या मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, नाव टाका, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. तुम्ही पेड क्लासचे आहात की फ्री क्लासचे आहात मला काही घेणदेण नाहीये. माझ्याकडनं जर तुम्हाला सहकार्य मिळत असेल तर बिंदास घ्या. सॉर्टेड आहे. हा, आता थोडंसं पुढे. अशा प्रकारचा मेसेज मी टाकतोय टेलिग्राम ग्रुपवर. या ग्रुपमध्ये तुम्हाला ही असेल लिंक. ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला ही असेल लिंक. तुम्हाला काय करायचंय समजून सांगतो, ऐकून घ्या व्यवस्थित. तुम्हाला काय करायचंय, हा असा मेसेज येईल तुम्हाला, टेलिग्रामवर येईल, व्हॉट्सअपवर येईल, टेलिग्रामवर येईल आणि व्हॉट्सअपवर येईल. ही लिंक जी दिसते ह्या लिंकवर तुम्हाला करायचंय क्लिक. मी लिंकवर क्लिक केलं. लिंकवर क्लिक केल्यानंतर हे पेज तुमचं ओपन होणार आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर इथे रजिस्टर्ड ईमेल आयडी और मोबाईल नंबर, तुमचा जो काय रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असेल तो रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका. तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाका आणि या ठिकाणी तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जाणार आहात राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीट्सवर. हॉल तिकीट ओपन होईल. हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर घाबरून जायचं नाही, अरे बापरे हॉल तिकीट ओपन झालं, बापरे काही रिकामे कामं करू नका. हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर आपलं नाव व्यवस्थित रीड करायचं. जे एक्झाम सेंटर आपल्याला दिलेलं आहे ते एक्झाम सेंटर व्यवस्थित रीड करायचं. हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायची. एक्झाम सेंटर रीड केल्यानंतर जर ते एक्झाम सेंटर माहितीतलं असेल तर आपल्या डोक्याचा अर्धा ताण आणखीन कमी होतो. जे प्रेशर आपल्या डोक्यावर आलेलं असतं ना ते आणखीन कमी होतं. जर एक्झाम सेंटर माहित नसेल तर आपल्या परिवारामधल्या कोणाला तरी ते एक्झाम सेंटर माहित असेल किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये कोणाला तरी ते एक्झाम सेंटर माहित असेल त्याला विचारा. जर कोणालाच माहित नसेल तर जो व्यक्ती तुम्हाला सोडवायला येणार आहे त्याला म्हणा, भाऊ इथून पुढे तुझ्या हातामध्ये 7-8 दिवस आहे, जा ते एक्झाम सेंटर बघ आणि एक्झामच्या दिवशी आपण कसं योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी पोहोचू त्याचे नियोजन तू लाव. आता मला डोक्याला ताप देऊ नको. माझे शेवटचे 7 दिवस राहिलेले आहेत. या शेवटच्या 7 दिवसांमध्ये मला प्रत्येक विषयाला रीडिंग द्यायची आहे, प्रत्येक विषयाला. बरोबर इथपर्यंत? येस. 2 मिनिटं थांबा. त्याच्यानंतर थोडंसं पुढे या हॉल तिकीट्स मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे, ये हॉल तिकीट्स मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी क्लिअर होणार आहे सांगून ठेवतो. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा 2 पेपर्स आहेत तुमचे. पहिला पेपर म्हणजे तुमचा GS1 चा आणि दुसरा पेपर म्हणजे तुमचा CSAT चा. बरोबर आहे. 28 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे. पेपर 1 आपला GS आहे. 28 सप्टेंबरला परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावरील उपस्थिती तुमची असणारे सकाळी 8:30 वाजता. प्रवेशाची शेवटची वेळ तुमची असणारे सकाळी 9:30 वाजता आणि परीक्षेचा कालावधी तुमचा असणारे 10 ते 12. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट ही सांगत होतो की बाबांनो, हा जो GS आहे ना, हा GS तुमच्या 2 तासाचा आहे. 2 तास. आणि ह्या 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायला लागतात. बरोबर आहे. कंबाईन मध्ये 1 तास 100 प्रश्न आहे, राज्यसेवेमध्ये 2 तास 100 प्रश्न आहे. सो इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की GS मध्ये डोकं शांत ठेवून पेपर सोडवा. घाई गडबड करू नका. घाईमध्ये तुमच्या सिली मिस्टेक्स खूप जास्त होतात आणि ह्या सिली मिस्टेक्स तुम्हाला नंतर खूप जास्त त्रासदायक ठरतात. बरोबर आहे. आणि हाच आहे तो GS ज्याच्यावर तुमचं मेरिट लागतंय. बरोबर आहे. सो GS शांततेत हाताळा. 8:30 ला सांगितलंय उपकेंद्रावरील उपस्थिती, आपण सकाळी 8 लाच जाऊन उभं राहायचं. 8 लाच जाताना पोटभर नाश्ता करू असं काही करू नका. पोटभर नाश्ता करू नका. सकाळी झोप येते बरं. शांत राहायचं, शांततेत जायचं. शांततेत. खूप जास्त डोकं ठिका असं गरगर होत असेल, चॉकलेट ठेवा, चॉकलेट टाका तोंडामध्ये, रिलॅक्स राहा. काहीतरी गोड खाल्ल्यानंतर माइंड शांत होतं. सो बेचैन होत असेल, खूप घाम येतोय, मला कसतरी होतोय, मला खूप जास्त टेन्शन आले, एक चॉकलेट खायचं, मस्तपैकी तोंडात टाकायचं, रिलॅक्स. अल्पेनलिबे चॉकलेट तोंडात ठेवून द्यायचं आणि आपलं काम सुरू करायचं परत. मुद्दा लक्षात ठेवा.
आणि परीक्षा सोडताना कधीच हा विचार करू नका की मला याच्यामध्ये रिझल्ट आणायचाच आहे, नाही माझे सगळे प्रश्नच बरोबर यायला पाहिजे. काय, जो प्रश्न योग्य आलाय तो प्रश्न व्यवस्थित वाचा, त्या प्रश्नाचं उत्तर जर व्यवस्थितपणे आपल्याला देता येत असेल तर उत्तर द्या, अदरवाईज विषय सोडून द्या. ओके, संपला. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर आहे तो म्हणजे सीसॅटचा. उपकेंद्रावरील तुमची उपस्थिती दुपारी असणारे 2:30 वाजता, प्रवेशाची शेवटची वेळ दुपारी असणारे 3:30 वाजता. सॉरी, हे चुकीचं झालंय, हे चुकीचं आहे. 3:30 ला, दुपारी परीक्षेचा कालावधी 3:05 आहे. बरोबर आहे. उपकेंद्रावर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे बाहेर जाऊच देत नाही ते लोक. पहिली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला बाहेर जाऊच देत नाही. ते तुम्हाला उपकेंद्रावर साधारणतः तुमची उपस्थिती असते 1:30 वाजता, 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला शेवटचा वेळ असतो आणि तुमचा पेपरचा कालावधी हा दुपारी 3 ते 5 असतो. पेपरचा कालावधी दुपारी 3 ते 5 असतो. राईट. 2:30, 1:30, 2:30 आणि 3 ते 5 पेपर. सो 3 ते 5 मध्ये शांततेत पेपर सोडवायचा आहे. हा पेपर तुमचा क्वालिफाईंग पेपर आहे. हा पेपर सोडवत असताना कोणता सेगमेंट आहे जो आपल्याला जास्त मार्क मिळवून देऊ शकतो याच्यावर काम करा. कोणता सेगमेंट आहे जो आपल्याला जास्त मार्क मिळवून देऊ शकतो त्याच्यावर काम करा. 200 पैकी तुम्हाला फक्त 66 मार्क्स पाहिजे. 33% तुमचं क्वालिफिकेशन आहे. बरोबर आहे. 200 मार्कांचा पेपर आहे. 200 पैकी आपल्याला फक्त 66 मार्क्स पाहिजे. एक प्रश्न तुमचा 2.5 मार्कांचा आहे. सो 66 मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला किती प्रश्न बरोबर सोडवणं गरजेचं आहे हे डोक्यात ठेवा. हे डोक्यात ठेवा. मुद्दा लक्षात आला? डोक्यात लक्षात आला? तुम्ही 80 प्रश्नांपैकी 30 प्रश्न जरी बरोबर सोडवले तरी 30 दुने 60 आणि याचे वरचे अर्धा मार्क म्हणजे 15, इकडे 15 जर ऍड केले तर तुमचे मार्क्स किती होत आहेत? 75. म्हणजे 30 प्रश्नांच्या आसपास आपल्याला एकदम करेक्ट सोडवणं गरजेचं आहे. आपण सीसॅट पेपर क्वालिफाय होतो. परत एकदा सांगतो, याच्यावर खूप जास्त लक्ष केंद्रित करा, खूप जास्त. आणि ह्या संदर्भात आता हॉल तिकीट आलंय, सर हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, काही असेल, हा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. बरोबर आहे. युट्यूबच्या क्लासला दुपारी 1 वाजेच्या क्लासला एक गोष्ट सांगितली की एक मास्तर म्हणून, मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून हा रितेश मास्तर नेहमी तुमच्या सोबत असेल. आजमावून बघा. माझ्याकडनं आर्थिक मदत जरी झाली नाही तरी मानवरूपी म्हणून जी शक्य असेल ती सगळी मदत मी तुम्हाला करेल. राईट. या व्यतिरिक्त या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्वतःचं नाव टाका, म्हणजे तुम्हाला मी ग्रुपमध्ये पण जॉईन करून ठेवेल. राईट. आणि राज्यसेवा 2026ची जर तयारी करण्याचा विचार तुम्ही पण करत असाल तर एकदा नक्की बोला. ते पेड क्लासच्या माध्यमातून करायची की फ्री क्लासच्या माध्यमातून करायची हा नंतरचा भाग आहे. परंतु जर तयारी करण्याचा विचार तुम्ही करत असाल नक्की बोला. आणि हाच मोबाईल नंबर आहे ज्या मोबाईल नंबरवर मी तुम्हाला लिंक अवेलेबल करून देईल आणि आपल्या टेलिग्रामला पण मी लिंक टाकून देईल. ठीक आहे. सो ही होती आजची अपडेट. सो अपडेट तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेली आहे. सो जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. मी लगेच तुम्हाला व्हॉट्सॲपवर आणि कशावर, टेलिग्रामवर लिंक शेअर करून देतो. सॉर्टेड. चलो थांबूयात, भेटू परत एकदा. थँक्यू. ऑल दी बेस्ट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ड्रेस कोड वगैरे काही नसतो रे. तुम्हाला पाहिजे ते घालून जा, फक्त हाफ पॅन्ट घालून जाऊ नका. दुसरी गोष्ट, परीक्षा दरम्यान कोणकोणत्या गोष्टींचं लक्ष आपण ठेवणं गरजेचं आहे, पेपर कसा सोडवायचा आहे, परीक्षेला जात असताना कोणकोणत्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहेत, या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ लेक्चर घेऊन येतोय. लवकरच एक लेक्चर घेऊन येतोय. सो यासाठी तयार राहा, लवकरच येईल. ठीक आहे. चलो, थँक्यू.